नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. लोकपाल विधेयकाला संसदेत मिळालेली मंजुरी ही टीम अण्णांचा विजय आहे, असे प्रतिपादन विश्वंभर चौधरी यांनी केले. इंडिया अगेन्स्ट करप्शन आणि इतर सामाजिक संस्थांच्या वतीने लोकपाल मंजूर झाल्याबद्दल आयोजित आनंद सोहळ्यात डॉक्टर चौधरी उपस्थित होते. यावेळी जुगल राठी, संदीप खर्डेकर, दीपक भराडिया आदी उपस्थित होते. डॉक्टर चौधरी म्हणाले, लोकपाल विधेयकाला मिळालेली मंजुरी हे आपले यश आहे. आपल्यातील काही लोकांना राजकीय मार्गाने जावेसे वाटले, त्यांनाही याचे श्रेय जाते. लोकपाल मंजूर झाले असले तरी त्यात नेमके काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. सीबीआय लोकपालमध्ये समाविष्ट करणे हा मोठा विजय आहे. यामुळे त्यांना 2 वर्षात तपास पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार मिळाला आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल यात शंका नाही, असेही त्यांनी सांगितले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला महाविद्यालयातील 25 विद्यार्थिनी सायकलीवरून थेट कन्याकुमारीला जाणार आहेत. मुख्य म्हणजे ही काही सहल नाही किंवा गंमत म्हणून या विद्यार्थिनी कन्याकुमारीला जाणार नाहीत, तर स्वामी विवेकानंदांच्या 151व्या जयंतीचे निमित्त साधून त्यांना मानवंदना देण्यासाठी मार्गावरून जाताना या विद्यार्थिनी सेव्ह गर्ल चाइल्ड आणि पर्यावरण वाचवण्याचा संदेशही देणार आहेत. त्यासाठी त्यांनी पथनाट्यही तयार केले असून मुक्कामाच्या प्रत्येक गावांमध्ये ते पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. स्त्री शक्तीची ओळख आणि विश्वास निर्माण करण्याचाही या माध्यमातून त्यांचा प्रयत्न आहे. सायकलवरून कन्याकुमारीला निघालेल्या सर्वच विद्यार्थिनींनी यापूर्वी कधीच गिअरची सायकल हाताळली नव्हती किंवा सायकलिंग या प्रकाराचीही त्यांना माहिती नव्हती. त्यांच्यात एक अनोखी जिद्द निर्माण करण्याचे आणि सायकलिंगचे धडे देण्याचे काम त्यांच्याच प्राध्यापिका वासंती जोशी यांनी केले. सायकलवरून लेह, लडाखचा प्रवास, सायकलवरूनच नर्मदा परिक्रमा आणि 7 वेळा एन्ड्युरोतील घवघवीत यश असा अनुभव असलेल्या जोशी यांनी खऱ्या अर्थाने या मुलींमधली जिगर वाढवण्याचे काम केले. जोशी यांनी 4 महिने या विद्यार्थिनींकडून सायकलिंगचा सराव करून घेतला. 5-6 किलोमीटर अंतराने सुरुवात करून दिवसाला 100 ते 120 किलोमीटर अंतर चालवण्याचा सराव या मुलींनी केला. सायकलिंग बरोबरच व्यायाम, आरोग्य आणि सायकलची दुरुस्ती करण्याबाबतही विविध तज्ज्ञांकडून विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले आहे. जोशी आई विद्यार्थिनींसोबत असणार असून मदतीसाठी इतर यंत्रणाही राहणार आहे. सरावासाठी डॉक्टर जयंत जोशी, भटकळ आणि राधिका राऊत यांनी पुढाकार घेतला. विद्यार्थिनींची जिद्द पाहून त्यांना मदत करण्यासाठी अनेक जण सध्या पुढे येत आहेत. कन्याकुमारीला म्हणजे केवळ ते ठिकाण आम्हाला काहीतरी एक दुसरं टोक एवढं बघायचं नव्हतं, तर त्याच्यात आमची भावना ज्या विवेकानंदजींनी स्वामीजींनी युवकांसाठी आणि मुळात देशाला पुढे नेण्यासाठी युवकांना आत्मनिर्भर होणं आणि युवकांनी पुढे येणं हे जे स्वप्न त्यांनी पाहिलं, ते स्वप्न आम्हाला या युवतींमध्ये बघायचं होतं. ती आमच्या दृष्टीने त्यांना दिलेली मानवंदना होती. अर्थात तुम्ही म्हणता तसं प्रत्येक विद्यार्थिनीला त्याची कितपत जाणीव होती विवेकानंदजींची, त्याच्यासाठी आम्ही प्रामुख्याने त्यांच्यामध्ये आधीच त्याच्याबद्दल चर्चा चालू केली. काही पुस्तकं स्वामीजींची त्यांना वाचायला दिली, ज्यातनं आता जेव्हा त्या बाहेर समाजापुढे, मी मगाशी म्हटलं सेव्ह गर्ल चाइल्ड किंवा मंडई परिसर अतिक्रमण मुक्त राहावा यासाठी शनिवार येथून सुटणाऱ्या PMP बसेस मंडईतून सोडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महात्मा फुले मंडईतील अतिक्रमणे हटवल्यानंतर मंडई परिसर अतिक्रमण मुक्त राहावा यासाठी शनिवार येथून सुटणाऱ्या PMPच्या बसेस मंडईतून सोडण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी मंडईत 2 बस थांबे उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. मंडईत रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेते, पथारीवाले यांचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गेल्या आठवड्यात कारवाई केली.
त्यामुळे मंडईचा परिसर अतिक्रमणमुक्त झाला आहे. या परिसरात पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी तात्पुरत्या स्वरूपात कोथरूड डेपो येथे बसही सुरू करण्यात आली. मात्र हा परिसर कायमस्वरूपीच अतिक्रमणमुक्त राहावा यासाठी शनिवार येथील बस थांबाच मंडईत हलवण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त महेश पाठक यांनी दिली. या बस थांब्याच्या उभारणीच्या कामास सुरुवात केली असल्याचे पाठक म्हणाले. सद्यस्थितीला शनिवार येथून दत्तवाडी, वडगाव, सनसिटी, गोखलेनगर आणि नीलज्योती सोसायटी येथे बस जातात. मंडईतील बस थांबा तयार झाल्यानंतर या सर्व बस शनिवार ऐवजी मंडईतून सुटतील. तसेच उपनगरातून मंडईत येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, पुलगेट आणि कोथरूड या ठिकाणीही मंडईतून बस सेवा सुरू केली जाणार असल्याचे पाठक यांनी सांगितले. या सर्व परिसरात नो पार्किंग करण्यात येणार असून उपलब्ध असलेल्या वाहनतळांचा वापर नागरिकांनी करावा, अन्यथा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. शनिवारवाडा कला महोत्सवाचे आयोजन 22 ते 25 डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. भावगीते, नाट्यगीते आणि हिंदी मराठी चित्रपट गीतांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. महोत्सवाचे आयोजक विजय काळे, विवेक संत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शनिवार वाडा येथे दिनांक 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्या हस्ते या कला महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या महोत्सवात यंदा गांधर्व महाविद्यालय, राजहंस प्रकाशन आणि चित्रलीला निकेतन कला महाविद्यालय या 3 संस्थांना पुरस्कार दिले जाणार आहेत. उद्घाटनानंतर गायक चैतन्य कुलकर्णी, मेघना सहस्त्रबुद्धे आणि प्रियांका बर्वे हे स्वप्न स्वरांचे हा नाट्य चित्रपट गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. 23 डिसेंबर रोजी गांधर्व महाविद्यालयातील 150 विद्यार्थी विविध रंगी कार्यक्रम सादर करणार आहेत. या महोत्सवामध्ये सायली पानसे, मिथिलेश पाटणकर आणि रमा कुलकर्णी आदी गायक रोमांच हा मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. प्रसिद्ध शास्त्रीय गायक आनंद बाटे यांच्या सुगम संगीताच्या गायनाने शनिवारवाडा कला महोत्सवाची सांगता होणार आहे. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य असल्याचे काळे यांनी सांगितले. इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी ऑफ रेअर आयटम्स पुणे संस्थेतर्फे कॉइनिक्स 2013 हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. प्राचीन मुघल, मराठा, खाजगी संस्थाने, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय नाणी आणि कागदी चलने इथे पाहायला मिळतील. यासोबतच प्राचीन मूर्ती, दागिने आणि खडे यांचाही संग्रह या प्रदर्शनात ठेवला आहे. तसेच शिवकालीन सोने आणि चांदीत घडवलेले होऊन ऑस्ट्रेलियन डॉलरचे 1 किलो वजनाचे चलनी नाणे, अमेरिकेच्या $1 ते $100 किमतीच्या चांदीच्या नोटा अशी अनेक दुर्मिळ चलने कॉइनिक्स 2013 या प्रदर्शनात पाहण्यास उपलब्ध झाली आहेत. तारीख 22 डिसेंबर पर्यंत सकाळी 10 ते 7 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. या दरम्यान भारतातील काही कंपन्या चलनांचे 5 लिलावही करणार आहेत.
कॉलेज आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and मैकेनिकल। MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA फाइनेंस, HR and मार्केटिंग, BCA, BBA, MBA and MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज। ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित 13वे साहित्यिक कलावंत संमेलन 25 ते 27 डिसेंबर या कालावधीत होणार आहे। लेखिका अश्विनी घोंगडे यांची संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे यांनी याबाबत माहिती दिली। कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन 25 डिसेंबरला सकाळी 11 वाजता जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। साहित्य आणि कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणारा वाङ्मय साहित्य आणि कला गौरव पुरस्कार यंदा 27 डिसेंबरला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि गायक सुरेश वाडकर यांना देण्यात येणार आहे। महोत्सवात 25 डिसेंबरला दुपारी 3 वाजता पुरोगामी महाराष्ट्रात डॉक्टर दाभोलकर यांची हत्या या विषयावर परिसंवाद होणार आहे। मुक्ता दाभोलकर आणि अरुण खोरे त्यात सहभागी होतील। संध्याकाळी 5 वाजता डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या महाराष्ट्राची वाटचाल, साहित्य, कला आणि राजकारण या विषयावरील परिसंवादात डॉक्टर रामचंद्र देखणे आणि उल्हास पवार सहभागी होतील। 26 डिसेंबरला रात्री 8 वाजता पुरुषोत्तम करंडक विजेता उळगट्टी आणि बेल या नाट्य एकांकिका सादर होणार आहेत। 27 डिसेंबरला लावणी महानायिका हा कार्यक्रम होईल। दुपारी 2 वाजता अभिनेत्री रीमा लागू आणि मुक्ता बर्वे यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम होईल। त्याचप्रमाणे दुपारी 4 वाजता आनंद रंग या कार्यक्रमात आनंद भाटे हे अभंग, नाट्यगीते आणि भावगीतांची मैफल रंगवतील, गायन होईल। याशिवाय संमेलनामध्ये कवी संमेलन, महाराष्ट्राची लोकधारा, शब्दसुरांची भावयात्रा, कथाकथन, त्याचप्रमाणे लेखक आणि संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांची प्रकट मुलाखतही होणार आहे। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850 937